काहीच होऊ शकणार नाही का डॉक्टर साहेब? तुला काय वाटतं, मी त्याला वाचवायला दिवस रात्र एक नाही केलेत का? पण या आजारानं त्याची मूळ अगदी त्याच्या फुफ्फुसांपर्यंत पसरवलीत. वी आर जस्ट हेल्पलेस, जस्ट हेल्पलेस. आपण जी नवीन फॅक्टरी सुरू करतोय ना, तिकडच्या पार्टनर्सला वाटतंय की डॅडने तिकडे जावं. नॉट अगेन. इथे इतके प्रॉब्लेम्स चालू असताना त्यांचं जाणं ठीक नाही. हो, तसे प्रॉब्लेम्स तर खूपच आहेत. तुझी आई बरोबर बोलते अनिल, माझं जाणं योग्य नाही. पण डॅड, ते म्हणत होते अर्जंट आहे. तर तू 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 जाऊन ये. व्हाय नॉट? व्हाय नॉट? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मीच जाऊन येतो. तसं मला ती जागा आवडते आणि तिथूनच मी मसुरीला पण जाऊन येतो. ग्रेट. मसुरी? हे नील काय म्हणतोय? काय बोलतोय? काय नाही, हा मसुरी जायची गोष्ट करतोय. कमाल आहे डॅड. तुम्ही मम्मीला अजून काही सांगितलं नाही की श्यामलीचा फोटो पाहिल्यानंतर मी माझा निर्णय बदलला आहे? अरे यार, मी विसरलो. काय म्हणतोयस? ज्या मुलीचं कौतुक करता तुम्ही थांबत नव्हता, तिला पाहायची, तिला भेटायची इच्छा मला नाही होणार का? नक्कीच करणार. मुंबईचं काम संपवून मी लगेच मसुरीला निघून जाईल. गुड आयडिया, ग्रेट आयडिया. हा, आता तू पण सुरू झालास? गौतम, मला प्लीज सांग, तुम्हा बाप लेकांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? आय वॉन्ट टू नो व्हॉट्स हॅपनिंग. व्हॉट इज हॅपनिंग? नथिंग इज हॅपनिंग. हा मुंबईला बिझनेससाठी चाललाय, तिथून मसुरीला जाईल आणि जर मसुरीला जाणारच आहे तर श्यामलीलाही भेटून घेईल आणि श्यामलीला जर आपण रिसर्चसाठी पैसे प्रॉमिस केले होते तेही देऊन येईल. सिम्पल. शेवटी चित्तरंजन प्रकाशच्या हवेली आणि संपत्तीनं तुम्हा बाप लेकांना आपल्या जाळ्यात ओढलेलं दिसतंय. काय करू मोना, पैसा ही गोष्टच अशी आहे. एनिवे, नील, गो टू द कार्टियर शोरूम टुमॉरो आणि तुला तिथे सगळ्यात चांगली आणि महागडी वस्तू दिसेल ना, ती श्यामलीसाठी विकत घेशील. वेन यू गो टू सी हर यू शुड हॅव अन एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. यु नो, स्टाईलमध्ये देशील तिला. ओके डॅड. मी असं अजिबात होऊ देणार नाही. तू कुठे नाही जातेस, ना बॉम्बे ना मसुरी. मी आत्ताच मिस्टर प्रकाशना फोन करते की हे लग्न नाही होणार. मॅडम, कॉफी थ्रो इट अवे. अरे हुजूर हुजूर हुजूर, आमचं म्हणणं तरी ऐका, आमचं म्हणणं तरी ऐका. इतक्या वर्षांच्या लग्नानंतर तू अजूनही तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाहीस. आय एम हर्ट. अगं बाई, नील मसुरीला चाललाय, पण आपल्या मुलीला भेटायला, त्याची बहीण श्यामलीला भेटायला चाललाय तो. आता कळलं तुला? म्हणजे इतका वेळ तुम्ही दोघं माझी मजा घेत होतात? आगाऊ कुठला, नेहमी माझी मजा घेत असतात. अरे कमॉन कमॉन, आय लव्ह यू बोथ, आय लव्ह यू बोथ. आय लव्ह यू टू. हॅलो. हा, कलकत्त्यावरून कॉल आहे. हा जोडा. हॅलो. हा GM साहेब. अरे मी दिवसभर तुमच्या फोनची वाट बघत होतो. तुम्ही अशा कुठल्या कामांमध्ये अडकता की तुम्हाला फोन करायला वेळ नाही मिळत? अख्खा दिवस सेक्रेटेरिएटमध्ये निघून गेला सर. आणि ठाकूर साहेबांनी माहित नाही काय केलंय की त्या प्रोजेक्टच्या अलॉटमेंटबद्दल काही कळतच नाहीये मला. सगळं काम गडबडीत चाललंय सर. तो मूर्ख माणूस तिकडे चक्कर चालवतो आणि तुम्ही त्याच्या प्रत्येक चक्रामध्ये अडकत चालला आहात. तुम्ही मिस्टर DK रॉयना भेटा आणि त्यांच्याबरोबर सौदा पक्का करा. सर, तो खूप प्रामाणिक माणूस आहे. मी त्यांच्याबद्दल सगळ्या पद्धतीने माहिती काढून पाहिली. हा इमानदार आहे, तो इमानदार आहे. टू हेल विथ इट. मग त्याने कुठल्या मशीनमध्ये इतकं तेल घातलंय की तो प्रोजेक्ट आपल्या हातातून घसरून निष्ठून चाललाय? सर, मी उद्यापर्यंत ह्याबद्दल माहिती काढून घेतो सर. उद्या उद्या म्हणत सगळं आयुष्य निघून जाईल. तुम्हाला समजत का नाहीये? ही आपल्या कंपनीची प्रतिष्ठा, आपल्या कंपनीच्या इज्जतीचा सवाल आहे. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? सर, मी हे डेफिनेटली उद्यापर्यंत संपवतो. सर, मला तुम्ही फक्त 1 दिवसाची मुदत द्या. यू बेटर डू इट. मला उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळायला हवेत. आणि मजदुरांची काय खबर आहे? आतापर्यंत तर सगळं ठीकच आहे. यू आर अ लिमिट. लिमिट सध्या तरी म्हणजे काय? आता कुठलाच प्रॉब्लेम व्हायला नकोय, समजला? इडियट.
तेजेश्वर, तुझ्यावर किती मोठं आकाश कोसळलंय याची अतिशय चांगली कल्पना आहे मला. पण यापेक्षा मोठी ट्रॅजेडी काय असेल की मी ह्या आजाराचा एक्सपर्ट असूनही काही करू शकत नाही. पण जे आहे ते आहे. वी विल हॅव टू फेस इट हिअर. पटेल साहेब, कवल माझा एकुलता एक मुलगा आहे. कुणास ठाऊक मी नकळत कुणाला त्रास दिला असेल, कुणाचा कधी हृदय तोडलं असेल की आज माझ्यावर हे संकट कोसळलंय. यापेक्षा मोठी ट्रॅजेडी अजून काय असू शकते की एका म्हाताऱ्या बापाच्या डोळ्यासमोर त्याचा तरुण मुलगा शेवटच्या घटका मोजतोय. अरे देवा, हा कसला अन्याय आहे. काहीच होऊ शकणार नाही का डॉक्टर साहेब? तेजेश्वर, कमल फक्त तुझाच मुलगा नाहीये, माझा देखील मुलगाच आहे. मी पण त्याला आपल्या मांडीवर खेळवलंय. आणि तुला काय वाटतं, मी त्याला वाचवायला दिवस रात्र एक नाही केलेत का? पण या आजारानं त्याची मूळ अगदी त्याच्या फुफ्फुसांपर्यंत पसरवलीत. वी आर जस्ट हेल्पलेस, जस्ट हेल्पलेस. तरी सुद्धा काहीतरी करा डॉक्टर साहेब, प्लीज. मी पूर्ण प्रयत्न करीन. पण लेट्स सी.